पाहता आवाज इंडिया मराठी। तर नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। शिवसेनेच्या 6 खासदारांनी सत्ताधारी पक्षाची वाट धरल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली। या खासदारांनी जनमत, लोकशाही आणि आघाडी धर्माचा अपमान केल्याचा आरोप करत भाजपवर विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न केल्याची टीका त्यांनी केली आहे। तसेच या खासदारांच्या गद्दारी मागील आर्थिक व्यवहारही लवकरच उघड होतील असा दावा वर्षा गायकवाड यांनी केला आहे। भारतीय राजकारणामध्ये आता एक नवीन पायंडा पडत चाललेला आहे आणि याचे शिल्पकार म्हणून जर कोणाला बघितलं जाईल तर या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना बघितलं जाईल। ज्या तऱ्हेने संविधानाची पायमल्ली, लोकशाहीचा खून करण्याचं काम जर करत असेल तर ही दोन मंडळी करत आहेत। एका ठिकाणी सत्तेचा वापर करून ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स याचा वापर करून लोकांना घाबरवण्याचं काम चालू आहे। दुसऱ्या ठिकाणी फंड देण्याच्या नावावरून त्या ठिकाणी लोकांना पैशाचं आमिष दाखवले दिलं जात आहे आणि अशा तऱ्हेने मोठ्या प्रमाणामध्ये घोडेबाजार करून लोकप्रतिनिधी, त्यांना लोकप्रतिनिधीचा अर्थ तरी कळतो का, पण लोकप्रतिनिधींची खरेदी आणि विक्रीचा व्यवहार सध्या सुरू आहे आणि हे भारतीय राजकारणाला अभिप्रेत नाही आहे। दुर्दैवाने जे खासदार या ठिकाणी निवडून आलेले आहेत ते कुठल्या एका पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले आहेत। नेत्याच्या त्या ठिकाणी जे आहे ते नेत्याचं नाव घेऊन आणि त्याचबरोबर पक्षाची विचारधारा घेऊन निवडून आलेले आहेत आणि ज्या जनतेने त्यांना निवडून दिलेलं आहे त्या जनतेच्या प्रती ही जी मंडळी चाललेली आहेत, हा त्या जनतेचा विश्वासघात करत नाहीयेत का? माझं जनतेला विचारणं आहे, ही तुमची फसवणूक नाही आहे का? आणि ज्या तऱ्हेने ह्या मंडळीचा भाव लावला जातो, कवडी मोल भावाने लोकांना विकत घेण्याचं काम सध्या चालू आहे। लोकप्रतिनिधीची तुम्ही किंमत ठरवलेली आहे आणि दुर्दैवाने आमची लोकप्रतिनिधी मंडळी सुद्धा सत्तेच्या समोर लाचार झालेली आहे, गद्दार झालेली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगुड पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या टीईटी पेपरफुटी प्रकरणाचा फेर तपास करण्यात यावा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केली आहे। या संदर्भात कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन शर्मा यांना निवेदन देण्यात आलं। देशभर गाजत असलेल्या नीट आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणावरही संशय व्यक्त करण्यात आला आहे। पोलीस उपअधीक्षक सुजित कुमार क्षीरसागर यांनी केलेला तपास अपुरा असल्याचा आरोप करत फेर तपासाची मागणी करण्यात आली आहे। ही मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते संजय पवार यांनी केली आहे। अखेर मुंबईकरांची प्रतीक्षा संपली आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिल्या प्रवासी आंतरराष्ट्रीय उड्डाणाला 15 जुलैपासून सुरुवात होणार आहे। विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात असून प्रशासनाकडून वेगाने तयारी सुरू आहे। याच दिवशी कार्गो सेवा ही कार्यान्वित होणार असल्याने मुंबई आणि ठाणे परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे। प्रारंभी एअर इंडिया एक्सप्रेस आणि इंडिगो या कंपन्या आंतरराष्ट्रीय सेवा सुरू करणार आहेत। पुणे जिल्ह्यातील शिरूर पोलिसांनी अवैध शस्त्रांविरोधात मोठी कारवाई करत 2 सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे। या आरोपींकडून 3 गावठी पिस्तूल आणि 4 जिवंत काडतूस असा सुमारे 1,24,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। नावरे तळेगाव ढमढेरे रोडवरील बस स्टॉप परिसरात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली। अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयाने 18 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून या कारवाईमुळे शिरूर परिसरातील गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे। शहीद अग्निवीर जवान मुरली नाईक यांच्या प्रकरणात आज मुंबई उच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडली असून या प्रकरणाची अंतिम सुनावणी 7 जुलै रोजी निश्चित करण्यात आली आहे। सुनावणी दरम्यान सरकारी पक्षाने प्रतिवाद सादर करण्यासाठी अतिरिक्त वेळ मागितला। त्यावर न्यायालयाने सरकारी पक्षाला 3 जुलैपूर्वी प्रतिवाद दाखल करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत। आज ती हिअरिंगला होती, परंतु डिफेन्स आर्मी जी आहे त्यांनी असं वेळ मागितला की आम्हाला अजून ह्याच्यामध्ये काही कागद दाखल करायचे आहेत, रिजॉइंडर दाखल करायचं आहे आणि त्याच्यामुळे कोर्टाने त्यांना असं वेळ दिली। 5 तारखेपर्यंत दाखल करायला सांगितलेलं आहे आणि 7 तारखेला फायनल हिअरिंग करायला सांगितलं। वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची।
नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील मिरज शहरात आज मोहरम महिन्याची पारंपरिक आणि धार्मिक सुरुवात मोठ्या भक्तिभावानं करण्यात आली. इस्लाम धर्मातील पवित्र मानल्या जाणाऱ्या मोहरम महिन्याच्या निमित्ताने मिरज येथे पजे अर्थात पंजा बसवण्याचा विधी पार पडला. या कार्यक्रमामुळे संपूर्ण परिसरात श्रद्धा आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. पूरे आलम इस्लाम को मौला हिंदू मुस्लिम भाइयों को मिलजुल कर रहने की मौला तौफीक दे, सभी भाइयों को मिलजुल कर मौला रहने की तौफीक दे और दरबार में हाजिर होकर सब सरकार मौला हुसैन का फैज़ याब हासिल करें. सोलापूर शहरातील 70 फूट रोडवरील शिवकुमार ज्वेलर्समध्ये दिवसाढवळ्या पिस्तूलचा धाक दाखवत जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात क्राईम ब्रांचला यश आलंय. तिघांपैकी 2 आरोपींना अटक करण्यात आली असून सुमारे 6,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. मात्र एक आरोपी अजूनही फरार असून त्याचा शोध सुरू आहे. सोलापूर शहरातील 70 फूट रोड भागात शिवकुमार ज्वेलर्स या ज्वेलरी दुकानामध्ये 2 नेकलेसच्या जबरी चोरी केल्याबद्दल सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल केलेले आहेत. 480/2026 यात 3 इसमांनी दुकानामध्ये घुसून पिस्टलच्या दाग दाखवून हे घटना केलं होतं. आता पूर्ण हे लिगल प्रोसेस कंप्लीट होईपर्यंत यांनी पूर्णपणे फोकस करून या आरोपीच्या मागे लावून ओपन सोर्स इंटेलिजन्स आणि आपला ह्युमन इंटेलिजन्स आणि तांत्रिक विश्लेषण अशा दोन्ही वापरून अतिशय सुंदर हे डिटेक्शन करून आणलेलं आहेत आणि आरोपी अटक करून सर्व मुद्देमाल जप्त केलेला आहे. याबद्दल पूर्ण चमूला मी अभिनंदन करतो. नवापूर शहरातील 3 टेंबा परिसरात लागलेल्या भीषण आगीत साठवून ठेवलेला चारा आणि घराचा काही भाग जळून खाक झालाय. मात्र शास्त्रीनगर परिसरातील बॅरिगेट्समुळे अग्निशामक दलाला घटनास्थळी पोहोचण्यास उशीर झाल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. या आगीत अंदाजे 1.5 ते 2 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आलाय. विलेपार्ले पूर्वे येथील VS खांडेकर रोड स्टेशन रोड परिसरात भरधाव इलेक्ट्रिक कारच्या धडकेत 41 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून 2 जण जखमी झालेत. सायंकाळी 4:30 ते 5च्या दरम्यान झालेल्या या अपघातात कार चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कारने मोगीबाई मार्केट आणि रेल्वे स्टेशन रोड परिसरात उभ्या असलेल्या 3 दुचाकींना जोरदार धडक दिली. अपघातानंतर परिसरात काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांनी चालक विलास श्रीधर गव्हाणकर याला ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे. युक्रेनने रशियाची राजधानी मॉस्कोमधील तेल शुद्धीकरण प्रकल्पावर एका आठवड्यात दुसऱ्यांदा ड्रोन हल्ला केला. या मोठ्या हल्ल्यामुळे मॉस्कोमधील व्यावसायिक विमान सेवाही विस्कळीत झाली. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार गुरुवारी पहाटे युक्रेनने विविध भागांवर एकूण 555 ड्रोन पाठवले. यापैकी जवळपास 200 ड्रोन मॉस्कोकडे येत असताना रशियन हवाई संरक्षण यंत्रणेने पाडल्याचा दावा केलाय. मॉस्कोचे महापौरांनी सांगितलं की काही ड्रोन मॉस्कोच्या आग्नेय भागातील तेल शुद्धीकरण प्रकल्पावर आदळले. दरम्यान रशियाच्या परिवहन मंत्रालयाने सुरक्षेच्या कारणास्तव मॉस्कोतील 4 विमानतळावरील उड्डाणं तात्पुरती स्थगित करण्यात आल्याची माहिती दिली आहे. बातमीपत्रात वेळ झाली. इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.